स्वागत है आपका यस न्यूज़ कर्नाटक एक्सप्रेस में। मैं आपके साथ सुफियान। आइए आज की खबर पर नजर डालते हैं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। मेरे हिंदू भाई को नमस्कार करो। देखो भाई, ये 12-13 साल से हमारे को प्रॉब्लम हो रही है, जो कि नो एंट्री में हमने नो एंट्री की गई है। वो अंबेडकर सर्कल से इधर गांचो को जाने के लिए ऑटो को नो एंट्री दी गई है, और शिवाजी सर्कल से इधर गांचो को आने के वास्ते नो एंट्री दी गई है। ये प्रॉब्लम से ये हो रहे हैं सर, हमें हमारे ट्रैफिक सीपीआई साहब को भी बात करें, और दूसरी बात, इससे पहला भी हमें एक बार मनवी दिए हैं कि ये वन वे करना खोलो बोल के, तो वो नहीं होता बोल के बड़े बड़े साहबा आते हैं, गाड़ियाँ खोड़ होते हैं, इधर से ऑटो आए तो ट्रैफिक करते हैं बोल को नो वन वे करके बैठे हुए हैं। 14 साल से सब जने ट्राई कर रहे हैं कि ये वन वे कब खुलता है, वन वे कब खुलता है बोल के, लेकिन कोई भी ऑफिसर्स हमारा साथ नहीं दे रहे। और दूसरी बात, हम जो भी बोलते हैं अनदेखा करते हैं। तो इसलिए मैं डीसी साहब से और एसपी साहब से गुजारिश करता हूं कि ये वन वे को खोला जाए। ये वन वे की ट्रैफिक इसलिए हो रही है सर, क्योंकि हम जो है एक ही लाइन में पूरे गाड़ी आना पड़ता है। जो दरगाह लाइन है और उड़को लाइन है, गांधी चौक आने के लिए उड़को लाइन, दरगाह लाइन, अलामीन लाइन, तरवी कॉलेज और वाया स्टेशन रोड, ये सब मिलाकर एक ही केसी मार्केट में से आना पड़ता है हमारे को। तो एक ही तरफ आने की वजह से ट्रैफिक जाम हो रही है वहाँ पे। और एक्चुअली 4 व्हीलर गाड़ी वाले भी वहाँ पे आते हैं, 2 व्हीलर गाड़ी वाले भी आते हैं। हाँ चलो भाई, हमने वो वन वे दी तो 2 व्हीलर वाली गाड़ी भी कई को उधर आते हैं और 4 व्हीलर वाले भी आके ट्रैफिक करते हैं। तो हमारे गाड़ियाँ एक सिग्नल पास करना हो तो 4 सिग्नल पास करना पड़ता है हमारे को। एक सिग्नल पास करने के वास्ते 4 सिग्नल का वेट करना पड़ रहा है हमारे को। और दूसरी बात, पहले तो धंधा नहीं है, हम वो परेशान में रहते हैं, वहाँ जाके ट्रैफिक में अटके तो घंटे ऐसे बाहर नहीं आते। तो अगर इधर से खोलेंगे ये वन वे तो ये फ़ायदा क्या है बोले तो, इधर अंबेडकर सर्कल की रोड खाली है, जो डीसी ऑफिस के सामने से जाती है वो रोड खाली है। अगर उड़को की गाड़ी पैसेंजर पूरे 3 या तो 4 हमारे को मिले हैं तो सीधे के सीधा हम गांधी चौक को जा सकते हैं। और स्टेशन वाले भी सीधा पैसेंजर पूरे मिले रहे तो सीधा गांधी चौक को जाते हैं। तो आकर उधर केसी मार्केट में ट्रैफिक नहीं करते हो। और वह दरगाह लाइन का अगर उधर का वन वे खोले, शिवाजी सर्कल से वन वे खोले तो हमने उधर से आना आसान होता है। इधर से वो फूलांगी मार्केट में से जो होके आते हैं वहाँ पे आके इधर वाया के आके स्टेशन के आके गाड़ियाँ जो आड़ा खोड़ होते हैं, इधर का आने के बाद इधर भी ट्रैफिक जाम होती है। तो ये सबको अनुकूल होता है सर। हम एक रिक्वेस्ट करते हैं डीसी साहब से और एसपी साहब से कि वो वन वे खोला जाए, क्योंकि हमारे को बहुत तकलीफ हो रही है सर उधर जाने के वास्ते। हम गरीब रात को खाने वाले लोग हैं, जो कि घंटे से जाकर वहाँ पे खड़ोना पड़ रहा है हमारे को। जरा हमारा साथ दिए तो बहुत अच्छा रहता सर। मोहम्मद शफीक जमादार। अस्सलाम वालेकुम, नमस्ते। आज बीजापुर शहर में डीसी ऑफिस के पास सारे बीजापुर के ऑटो रिक्शे वाले एक रिक्वेस्ट करने हैं डीसी साहब को कि बीजापुर सिटी में ऑटो रिक्शे वालों के साथ भेदभाव किया जा रहा है। कि बीजापुर सिटी में शिवाजी सर्कल से गांधी चौक तक है और ये अम्बेडकर सर्कल से गांधी चौक तक ऑटो रिक्शे वालों को आने नहीं दिया जा रहा। इसके वजह से क्या हो रहा बोले तो, केशी मार्केट की जो रोड है गांधी चौक आने की, वहाँ सबसे ज़्यादा ट्रैफिक हो रही। तो क्या देखने में मिल रहा बोले तो, ये ऑटो रिक्शा वाले ट्रैफिक रूल्स फॉलो नहीं करते, कि कहाँ देखो वहाँ गाड़ी लगाते हैं और इससे सार्वजनिक को तकलीफ हो रही। तो हमने लगता है कि कहीं ना कहीं प्रशासन वाले ऐसा दिखाना चाह रहे हैं क्या कि ऑटो रिक्शा वाले गरीब जो ईमानदारी से अपना जीना कर खा रहे हैं, अपना संसार चला रहे हैं, तो इनको कहीं ना कहीं गलत ठहरा रहे हैं क्या इन्हों। तो हमारे डीसी साहब से भी रिक्वेस्ट है और बीजापुर जिला एसपी साहब से हम रिक्वेस्ट करने जा रहे हैं कि ये जो तुम्हें वन वे करें खाली रिक्शा वाले को कहीं को। तो हमारी एक बात क्या है बोले तो, बीजापुर सिटी में
सबसे बड़ी ताकत बोले तो रिक्शे वाले की है। आज ऑटो ऑफिस के अंदर तुम्हें रजिस्ट्रेशन देखेंगे 16-17 हज़ार ऑटो रिक्शे रजिस्ट्रेशन है अभी। उसके अंदर कम से कम एक 6-7 हज़ार ऑटो रिक्शा रनिंग है। तो एकले के घर में 4 लोग भी पकड़े तो कहते हैं 6,000 के हिसाब से 25 से 30 हज़ार इनकी फैमिली होती है। तो ये सबसे बड़ी ताकत है बीजापुर में। और यहाँ एमएलए एमपी जो है खाली इलेक्शन के टाइम ऑटो रिक्शा वाले को बुलाओ, बैनर लगाओ, बाइक लगाओ, प्रचार पब्लिसिटी का असर यूज़ करते हैं। तो ये ऑटो रिक्शा वाले की तकलीफ में कौन साथ देने वाला। तो आज हमें हमारे अखिल भारतीय एसोसिएशन वाहन चालक के तरफ से और हमारे केआरएस पक्ष के तरफ से ये सारे ऑटो रिक्शा वालों को हमें सपोर्ट करने हैं कि जल्द से जल्द बीजापुर डीसी साहब से हमारी मनवी है कि वन वे जो करें खाली रिक्शा वाले को चेक करें। तो ऐसा टैक्सी प्राइवेट टैक्सी भी मारते हैं, इन्हों कारा चलाते हैं। और जो बड़े बड़े एमएलए एमपी जो है उन्हें भी बड़े बड़े गाड़ियाँ लेकर फिरते हैं, उनके वास्ते वन वे नहीं है। खाली ये राब खाने वाले के वास्ते कहीं को वन वे है। इन्होंने एक सर्विस कर रहे हैं, एक प्राइवेट सर्विस है कि हर जगह में कौन सी भी गाड़ी नहीं पहुंची तो ऑटो वाले जाकर पहुंचते हैं वहाँ। हाँ, तो छोटे से छोटे जगह में जाकर ऑटो रिक्शा वाले अपने सर्विस दे रहे हैं। और कौन भी अपना सामान पैसे अगर ऑटो रिक्शा में बिसरा भी तो ईमानदारी से ले आकर पुलिस स्टेशन में पहुंचाते। तो ईमानदारी से जो ये रोजी रोटी कर खा रहे लोगों को कहीं को परेशान कर रहे हैं। तो एक तरफ से आने देते नहीं। ऐसा स्टेशन जी में आया तो ऐसा ग्राउंड मार को आना, क्या बोलते BLD से आया तो ऐसा ग्राउंड मारना, सरकार दवा करने जाए तो एक ही जगह ट्रैफिक ज़्यादा जाम कर को इन्हों कहीं ना कहीं ऑटो वाले का नाम खराब कर रहे हैं। अभी बीजापुर एसपी साहब से और डीसी साहब से रिक्वेस्ट करते हैं कि एक हफ्ते के अंदर तुम्हें ऑटो रिक्शा वाले की तरफ से तुम्हें ये जो वन वे करें वो कैंसिल करना। अगर तुम्हें एक हफ्ते में नहीं कैंसिल करें तो हमें खुद डायरेक्ट क्या है, हमें गांधी चौक सर्कल में आते हैं पैसेंजर उतारने। ये इनका फंडामेंटल राइट है कि इन्हों टैक्स भरें, रोड टैक्स भरें, गवर्नमेंट को रोड टैक्स भरें और पूरे पैसे लोन पर लेकर ऑटो रिक्शा चला रहे। तुम इधर नको उधर नको कर बोले तो ये प्रशासन की इनके ऊपर क्या है देखो जबरदस्ती हो रही। ये जबरदस्ती नहीं होना बोल को तुम्हारे माध्यम के जरिए से डीसी साहब को हमें मनवी कर ले रहे। मेरा नाम मोहम्मद यूसुफ जमादार, अखिल भारतीय राज्य अध्यक्ष। अस्सलामुअलैकुम, ನಾನು ಅಬ್ದುಲ್ ಹಮೀದ್ ಇನಾಮದಾರ್, ಕರ್ನಾಟಕ ರಾಷ್ಟ್ರ ಸಮಿತಿ ಜಿಲ್ಲಾ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ. ಇವತ್ತು ನಾಳೆ ಅಂದರೆ 15 ಆಗಸ್ಟ್ ನಮ್ಮ ದೇಶ 78ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿವಸ ಆಚರಣೆಗೆ ಬಂದಿದೆ. ಅಂದರೆ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಪಡೆದು 78 ವರ್ಷ ಆದರೂ ಸಹ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಕಾನೂನು ಸಂವಿಧಾನ ಒಳಗೆ ಏನು ಹೇಳ್ತದೆ, ಆರ್ಟಿಕಲ್ 14 ಏನಂತ ಹೇಳ್ತದೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಮಾನತೆ, ರೈಟ್ ಟು ಇಕ್ವಾಲಿಟಿ. ಆದರೆ ರೈಟ್ ಟು ಇಕ್ವಾಲಿಟಿ ಈ ವಿಷಯಕ್ಕೆ ಏನೈತಿ, ಕೆಲವೊಂದು ರಸ್ತೆ ತಮ್ಮದೇ ಆದಂಥ ಕಾನೂನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂಡವಾಳಶಾಹಿ ಹಾಗೂ ರಾಜಕಾರಣಿಗಳ ಶ್ರೀಮಂತರಿಗೆ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ಕೆಲವೊಂದು ರಸ್ತೆಗಳನ್ನು ಈ ಆಟೋ ಚಾಲಕರಿಗೆ ನಿಷೇಧಿಸಲಾಗಿದೆ. ಆ ಉದ್ದೇಶ ಕುರಿತು ಇವತ್ತು ನಾವು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಹಾಗೂ ಮಾನ್ಯ ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ತಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ಹಾಗೂ ಮನವಿ ಮುಖಾಂತರ ಒಂದು ಅಂತಿಮ ಚೇತಾವಣಿಯನ್ನು ಸಹ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಏಕಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂದು ವಾರದಲ್ಲಿ ಈ ರಸ್ತೆಗಳಿಂದ ನೋ ಎಂಟ್ರಿ ತೆಗೆದು ಗಾಂಧಿ ಚೌಕ್ನಿಂದ ನಮ್ಮ ಶಿವಾಜಿ ಚೌಕ್ನಿಂದ ಗಾಂಧಿ ಚೌಕ್ವರೆಗೂ, ಆಮೇಲೆ ಬಸವೇಶ್ವರ ಚೌಕ್ನಿಂದ ಗಾಂಧಿ ಚೌಕ್ವರೆಗೂ ಈ ನಿಷೇಧಿಸಲಾಗಿದೆ ರಸ್ತೆ ಇದೆ. ಇದು ಯಾಕೆ ನಿಷೇಧಿಸಲಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕಾನೂನು ಏನು ಕೊಡ್ತದೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಮಾನತೆ, ರೈಟ್ ಟು ಇಕ್ವಾಲಿಟಿ. ಆದರೆ ಇವ್ರ ಅಧಿಕಾರಿಗಳು ತಮ್ಮ ವೈಯಕ್ತಿಕ ಅಧಿಕಾರದಿಂದ ಈ ಪಾಪ ಬಡು ಆಟೋ ಚಾಲಕರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇವರು ಸಮಾಜದ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣಕ್ಕೆ ಏನೈತಿ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದದು. ಅದರಿಂದ ಅವರು ಹೊಟ್ಟಿನೂ ನಡೀತದೆ. ಬಡು ಜನರ ಹತ್ರ ಕಾರ್ ಇರೋದಿಲ್ಲ, ಅಂಥ ಜನರಿಗೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಒಯ್ದು ಮಾರ್ಕೆಟ್ ತರೋದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂದು ಹೆಚ್ಚಿಗೆ ದೂರ ಇದ್ದ ಕಾರಣಕ್ಕೆ ಅವರು ಮಾರ್ಕೆಟ್ ಬರಬೇಕಾಯ್ತು ಅಂತೇಳಿದ್ರೆ ಇವರು 10 ರೂಪಾಯಿ 15 ರೂಪಾಯಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ಥಳದಿಂದ ಒಂದು ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಒಂದು ಸಂಚಾಲನೆ ಮತ್ತು ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಉದ್ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಇದೇ ಈಗ ನಮಗೆ ಆಟೋ ಚಾಲಕನಿಂದ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಸುಮಾರು 15,000 ಆಟೋ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇದರಿಂದ ಬರುವ ರೆವೆನ್ಯೂ ಮತ್ತು ವರ್ಷಾಂಗಟ್ಲೆ ಇದರಿಂದ ಬರುವ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಜೊತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಒಂದು ತರಹದ ಆದಾಯದಿಂದ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಂಥ ವರ್ಗ ಇದಕ್ಕೇನೈತಿ ತಕ್ಷಣ ಈ ವಿಷಯಕ್ಕೆ ಪರಿಗಣಿಸಿ ಇವರಿಗೆ ರಸ್ತೆ ಅನುಕೂಲತೆ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕೆಂದು ನಾನು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಹಾಗೂ ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೋತೀವಿ. ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಒಂದು ವಾರದ ನಂತರ ಅವ್ರು ಹೇಳಿದಂಗೆ ನಾವು ಸಂಚಾಲನೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ನಾವು ಸ್ವತಃ ಬಂದು ನಿಂದಿರ್ತೀವಿ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನಾರಾದರೂ ಅವರು ಇದನ್ನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಎಲ್ಲ
ನಗರದ ಎಲ್ಲ ಆಟೋಗಳಿಗೆ ಗಾಂಧಿ ಚೌಕ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಹೋಗಿ ನಿಲ್ಲಿಸ್ತೀವಿ. ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ನೀವು ಏನು ಎಸ್ ಪಿ ಅವರಿಗೆ ಮಾತಾಡಿದ್ರಿ? ಈಗ ಎಸ್ ಪಿ ಅವ್ರಿಗೂ ಮಾತಾಡಿಲ್ಲ. ನಾವು ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿವಿ ಅಂದಮೇಲೆ, ಮನವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒನ್ ಟೈಪ್ ಆಫ್ ಡೈಲಾಗ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ದು ಒಂದು, ಈಗ ಅವ್ರು ಈಗ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿನೂ ಇಲ್ಲ, ಇವರು ಇಲ್ಲ, ಅಡಿಷನಲ್ ಕಮಿಷನರ್ನು ಇಲ್ಲ. ನೀವು ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿರಿ, ಹಾ, ಅದು ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೆ ಮನವಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಗೇನು ಗೊತ್ತಿದೆ? ಯಾವ ಕಾನೂನಕ್ಕೆ ಒನ್ ವೇ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ, ಒನ್ ವೇ ಮಾಡಿದ ಇಲ್ಲ, ಒಂದ್ ಮಾತು ಹೇಳ್ತೀನಿ, ಒನ್ ವೇ ಮಾಡಬಹುದು, ಕಾನೂನಲ್ಲೇ ಯಾವ ಕಾರಣ ಬರುವುದಿಲ್ಲ. ಒನ್ ವೇ ಮಾಡಿದ್ರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಆ ವಾಹನ ಎಲ್ಲಾ ವಾಹನಗಳಿಗೆ ನಿಷೇಧ ಒನ್ ವೇ ಆಗಬೇಕು, ಕೆಲವೊಂದು ವಾಹನಗಳಿಗೆ ಮಾತ್ರ ನಿಷೇಧಿಸಲಾಗಿದೆ. ಯಾಕೆ? ಇದೇ ನಮ್ದು ಪ್ರಶ್ನೆ. ಒನ್ ವೇ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಒನ್ ವೇ ಇಲ್ಲ, ಟೋಟಲಿ ನಿಷೇಧಿಸಲಾಗಿದೆ. ಆ ರಸ್ತೆ ಯಾಕೆ ನಿಷೇಧಿಸಲಾಗಿದೆ? ಒನ್ ವೇ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒನ್ ವೇ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಮಾನ ಇರಲಿ, ಅದೇ ನಮ್ದು ಒಂದು ಇದನ್ನ ಮನವಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ನಾ ರಾಜು ಲೋನಾರಿ ಮಾತಾಡೋದು ಸರ್. ಆ ಗಾಂಧಿ ಚೌಕನ್ಯಾಗ ಟ್ರಾಫಿಕ್ ಅದು ಮಟನ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ತೆಗಿನ ಬರೋ ಗಾಡಿಗಳೆಲ್ಲ ಏನದ್ ನೋಡ್ರಿ ಬಂದ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಸರ್. ಇಲ್ಲಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಶಿವಾಜಿ ಸರ್ಕಲ್ ಏನದ್ ನೋಡ್ರಿ ಖುಲ್ಲಾ ಮಾಡ್ರಿ, ಇಲ್ಲ ಬಸವೇಶ್ವರ ಸರ್ಕಲ್ ಖುಲ್ಲಾ ಮಾಡ್ರಿ, ನಿಮಗೆ ಟ್ರಾಫಿಕ್ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ನೀವು ಮೋಟರ್ ಸೈಕಲ್ದವ್ರು ಕಾರ್ದವ್ರು ಬಂದು ಕಿಸಿಂದ ಸೇರಿದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ 4-5 ಸಿಗ್ನಲ್ ನೀವು ಹೋಗಂಗಿಲ್ಲ, ನಮ್ಮನ್ನೂ ಹೋಗಿಸ್ಕೊಡಂಗಿಲ್ಲ. ಅದನ್ನ ದಯವಿಟ್ಟು ಕೈ ಮುಗಿದು ಹೇಳ್ತೇವೆ, ಅದನ್ನ ಖುಲ್ಲಾ ಮಾಡಿ ಕೊಡ್ರಿ. ಅಲ್ಲೇ ಬರ್ತಾ ಇದ್ರು ಸರ್, ಎಸ್ ಪಿ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಮತ್ತು DC ಸಾಹೇಬರಿಗೆ ಇದು ಗುಜಾರಿಸ್ ಸರ್, ಅದು ಖುಲ್ಲಾ ಮಾಡಿಕೊಡ್ರಿ. ಜಿಲ್ಲಾ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಅಬ್ದುಲ್ ಹಮೀದ್ ಎಸ್ ನಾಮದಾರ್ ಅವರೇ ಹಾಗೂ ಅಖಿಲ ಭಾರತೀಯ ಜಂಜಮ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ವಾಹನ ಚಾಲಕರ ಹಾಗೂ ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರ ಸಂಘದ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಮೊಹಮ್ಮದ್ ಜಮಾದಾರ್ ಸರ್, ಯಾವತ್ತೂ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ತಾವೇನು ಶಿವಾಜಿ ಚೌಕದಿಂದ ಗಾಂಧಿ ಚೌಕದಿಂದ ಮತ್ತು ಬಸವೇಶ್ವರ ಚೌಕದಿಂದ ಗಾಂಧಿ ಚೌಕ ಆಟೋ ರಿಕ್ಷಾ ಎಂಟ್ರಿ ಮಾಡಿದ್ದನ್ನು ತೆರವುಗೊಳಿಸುವ ಸಂಬಂಧ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ. ನಾನು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಗಮನಕ್ಕೆ ತಗೊಂಡು ಬಂದು ಸಂಬಂಧಿಸಿದ ಇಲಾಖೆಗೆ ತಿಳಿಸ್ತೇನೆ. ಸರ್, ಇದು ಪರ್ಸ್ನಲಾಗಿ ಮಾತಾಡಬೇಕು ಸರ್. ಸರ್ ಮಾತಾಡಿ. ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಚಾಲು ಮಾಡಿದ್ರೆ ಬೇಸತ್ತು. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಬಿಜಾಪುರ ಸುತ್ತಮುತ್ತ ಆಟೋ ರಿಕ್ಷಾಗಳು ಒಂದೇ ಕಡೆ ಬರತ್ತವೆ, ಮತ್ತು ಆ್ಯಂಬುಲೆನ್ಸ್ ಅದು ಹೋಗಕ್ಕೆ ಭಾಳ ತ್ರಾಸ ಆಗುತ್ತೆ. ಯಾರೇ ಪ್ರೈವೇಟ್ ಕಾರಿಗೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಅದ ರೀ, ಇವರು ರೋಡ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ತುಂಬ್ಯಾರ, ಅವರು ರೋಡ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ತುಂಬ್ಯಾರ, ಇವರು ಅವ್ರ ನಡು ಯಾಕೆ ಭೇದ ಮಾಡೋದು? ಮಾರ್ಕೆಟಿಂದ ಒಂದೇ ಸೈಡ್ ಬರ್ತಾವೆ, ಟ್ರಾಫಿಕ್ ಆಗುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಸಿಗ್ನಲ್ನು ಕಡಿಮೆ ಇರ್ತಾವೆ, ಯಾವುದೋ ಒಂದು ಪೊಲೀಸ್ ಕಮ್ಮಿ ಯಾರಿಗೂ ಹಾಕೋದಿಲ್ಲ, ಡ್ಯೂಟಿನೂ ಇಲ್ಲ ಇರ್ತಾವೆ. ಯಾವುದೇ ಹೊಸ ಸುದ್ದಿಯನ್ನ ನೋಡಲು ನಮ್ಮ ಎಸ್ ನ್ಯೂಸ್ ಕರ್ನಾಟಕ ಎಕ್ಸ್‌ಪ್ರೆಸ್ ನ ನೋಡ್ತಾ ಇರಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬಾಜು ಇರುವ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಅನ್ನ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ. ನಮ್ಮ ನಡೆ ಸತ್ಯದ ಕಡೆ.